रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली गावातील गुडूपवाडी येथे झालेल्या भीषण भूस्खलनानंतर बचावकार्य वेगाने सुरू आहे। या घटनेची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। भूस्खलनामुळे 4 घरे बाधित झाली असून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाडस दाखवत एका वृद्ध महिलेची सुखरूप सुटका केली। मात्र अद्याप 2 व्यक्ती बेपत्ता असून त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल, परिसराची माहिती असलेले ग्रामस्थ आणि NDRFच्या 30 जवानांच्या मदतीने संयुक्त बचाव मोहीम राबवली जात आहे। घटनास्थळी भेट दिल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असल्याची माहिती दिली आहे। महाराष्ट्रामधील जनतेला, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामधील जनतेला आम्ही आवाहन करतो, आपण सह्याद्रीच्या पायथ्याशी आपण सर्व आहोत। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी आपण ह्या अतिवृष्टीचा सामना आपण करत असतो। अशा वेळेला काही जी ठिकाणे ही धोक्याचे वस्तू म्हणून डिक्लेअर केलेले आहेत, तर शासनाने दिलेला हा इशारा ह्या दिवसांमध्ये आपण तो गांभीर्याने घेतला पाहिजे आणि अशा घटना टाळण्याकरिता नक्कीच आपण सतर्क राहावं। शासनाकडनं आपल्याला जी काही मदतीची अपेक्षा आहे, नक्कीच आपण शासनाला कधीही आपण हाक मारा, आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत। आपले स्थानिक प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांना आपण संपर्क करा। आपले गावातले पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य असतील, तहसीलदार, प्रांत असतील, ह्यांना आपण संपर्क करा। आपल्या ज्या पद्धतीची मदत हवी आहे, नक्कीच आम्ही आपल्याला किती मदत करू। परंतु या इशारा दिलेला असताना शासनाने जे काही आपल्याला आवाहन केलं, त्याचा त्या नियमांचं आपण पालन करायची विनंती।